हा इकडे लक्ष द्या. आपण काल बघितलं होता रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर बघितलंय, फुल वेव्ह रेक्टिफायर बघितलंय. रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते कसं होतं, छान होतं, हे असं होतं. फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट होतं. ते आउटपुट कुणाला देणार आहे, आज फिल्टर सर्किटला देणार आहे. मग आता फिल्टर सर्किट मध्ये काय होतं ते बघूया. रिपल कशाला म्हणायचं बघा, एसी आणि डीसी कंपोनंटचं मिक्सअप, त्याला काय म्हणायचं, रिपल म्हणायचं. आणि ह्या रिपललाच कशात कन्वर्ट केलं, डीसी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणायचं, फिल्टर सर्किट असं म्हणायचं. ओके, आता इकडे लक्ष द्या. रिपल फॅक्टर म्हणजे काय. रिपल फॅक्टर म्हणजे हा रेशिओ ऑफ आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कंपोनंट टू दी व्हॅल्यू ऑफ डीसी कंपोनंट. दिस इज कॉल्ड एज एन रिपल फॅक्टर. ओके, वी जस्ट रिमूव्ह द रिपल बाय युजिंग द फिल्टर सर्किट. आता या फिल्टर सर्किट मध्ये सगळ्यात मेजर रोल तो कुणाचा असतो, कॅपॅसिटरचा असतो. सगळ्यात मेजर रोल कुणाचा असतो, कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं पहिलं काम काय असतं, कॅपॅसिटरचं पहिलं काम ते काय करतं, एनर्जी स्टोअर करतं. एनर्जी काय करतं, स्टोअर्ड करतं. पण ती कशी करतं, टेम्पररी एनर्जी स्टोअर्ड करतं. परत एकदा, एनर्जी कसं स्टोअर्ड करतं, टेम्पररी म्हणजे थोड्या वेळापुरतं एनर्जी स्टोअर्ड करतं. कोण, कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं दुसरं काम काय, हे एनर्जी स्टोअर्ड केलं की म्हणजेच काय करणं, चार्जिंग और डिस्चार्जिंग होणं. चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग होणं. नीट लक्ष द्या, चार्जिंग किंवा काय होणं, डिस्चार्जिंग होणं हे कोणाचं काम आहे, कॅपॅसिटरचं काम आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस एनर्जी स्टोअर करणं म्हणजे चार्ज करणं, आणि ज्यावेळेस करंट दिलेला नसतो याला त्यावेळेस हे काय करतं, डिस्चार्जचं काम करतं. ओके, सो कॅपॅसिटरचं हे महत्वाचे दोन. तिसरं जे महत्वाचं आहे, तिसरं हे काय करतं, हे एसी ला पास करतं, डीसी ला थांबवतं. कसं, अलाव दी एसी कंपोनंट किंवा एसी व्होल्टेज. ओके, कुणाला ब्लॉक करतं, ब्लॉक दी डीसी व्होल्टेज और ए कंपोनंट. डीसीचा जो भाग आहे तो थांबवतं आणि एसीचा भाग हा पास करतो. म्हणजे कोणतं मेकॅनिझम वापरतं, कोणतं मेकॅनिझम, मी फक्त डीसीचं बोलतोय. डीसीची फ्रिक्वेन्सी ही 0 असते. मग याचं जर एक्सी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी असतं. म्हणजे एक्सी काय झाला, इन्फिनिटी झाला. इन्फिनिटी म्हणजे काय, याची जी कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी रेजिस्ट करण्याची जी कॅपॅबिलिटी आहे डीसीची, ती काय करतं, पास करत नाही. ती इन्फिनिटी होतं डीसी साठी. मग एसी साठी सरळ पास करतं, कारण एसीची फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्झ. मग जसं की आता थोडं एक्झॅक्ट वर्किंग जर बघायचं झालं तर आपण काय केलं, इथं एक रेक्टिफायर सर्किट आहे. इकडे काय केलंय, 230 व्होल्टेज दिलं. किती दिले आपण इथं, 230 व्होल्ट, 50 हर्ट्झ दिलं. मग ह्या रेक्टिफायरचं काम काय, एसीचं हे काय केलं, डीसी केलं, पण प्युअर नाही केलं. त्याच्यामध्ये काहीतरी प्रमाणात एसी आलं आणि ते काहीतरी प्रमाणातलं एसी म्हणजे त्याला काय म्हणलं आपण, रिपल. आणि ह्या रिपलला प्युअर डीसी करायचं आहे, त्याला काय म्हणायचं, फिल्टर. मग आता म्हणजे इन द सेन्स ऑफ एसी ला काढून टाकायचं, डीसी फ्लो करायचं, यालाच आपण काय म्हणलं, फिल्टर. मग आता हे कॅपॅसिटरचं सगळ्यात महत्वाचं काम काय, कॅपॅसिटर काय करतं, इकडे जर एसी आला ना तर हे एसी सरळ याला बायपास करून टाकतं. म्हणजे हे एसी पास करून इकडं फ्लो होतं. पण जर इथं डीसी आला ना तर हे डीसी आल्यानंतर एकदा चार्जिंग होतं आणि नेक्स्ट टाइमला डिस्चार्ज होतं. म्हणजे डीसी ला इकडे हे पास करत नाही, हे डीसी सरळ मार्गे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस हे पास करतं. कोण, कॅपॅसिटर. ओके, म्हणून आता इथं काय काय होतं बघा, ज्या वेळेस हे इन्क्रीजिंग मोड असतं इथपर्यंत, ज्या वेळेस हे वेव्हफॉर्मचा जो 1/4 भाग इथपर्यंत समजा हे इन्क्रीजिंग असेल, तर कॅपॅसिटरचं काम काय आहे, तेव्हा हे डायरेक्ट काय करतं, चार्जिंग करतं. कुठल्या पॉइंट पर्यंत, या हायर पॉइंट पर्यंत हे इथपर्यंत यूज कर, हे कॅपॅसिटर फुल्ली चार्ज करतं. काय केलं, पहिलं हाफ सायकल, मी याला एबीसीडी नाव देतो वाटलं तर, इथं ए
हे बी, हे सी, हे डी, हे ई, एफ, जी. ओके, नाव घेऊन टाकू आपण, टेन्शन नको. हा, पुढं आता मी त्या शब्दात बोलतो. ज्यावेळेस हे 0 पासून ए पर्यंत जातं त्यावेळेस कॅपॅसिटर चार्ज होतो. त्यावेळेस कॅपॅसिटर काय होतो? चार्ज होतो, कारण हे इन्क्रीजिंग व्होल्टेज आहे. हे कसलं व्होल्टेज आहे? इन्क्रीजिंग. हे बघा इथं वाढतं. ज्यावेळेस हे डिक्रीजिंगला चालवतं, हे इथून म्हणजे हे ए पासून बी ला येतं, ए पासून बी ला येतं, म्हणजे ही सिच्युएशन कसली आहे? डिक्रीजिंगची. त्या टायमिंगला हे कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला चालू होतं. इथपर्यंत डिस्चार्ज होतं, म्हणजे त्याला काहीतरी ती एनर्जी मिळते, डिस्चार्ज व्हायला चालू होतं. म्हणजे जे चार्जिंग झालं होतं तेच डिस्चार्ज व्हायला चालू होतं, म्हणजे इथं ब्लॉक करत नाही वगैरे, त्याच्या अक्रॉसला डिस्चार्जचा फ्लो येतो. परत बी टू सी हायर पॉइंटला गेल्यानंतर परत हे डायरेक्ट पीक पॉइंटला जातं. कुठं जातं? पीक पॉइंटला. परत सी टू डी डिस्चार्जिंग होतं, म्हणजे इथपर्यंत डिस्चार्जिंगला जातं. परत पीक पॉइंटला जातं, परत डिस्चार्जिंग, परत चार्जिंग. या अशा पद्धतीनं हे काय मिळतं आपल्याला? हे जे आउटपुट ऑफ कुणाचं मिळतं? फिल्टरचं मिळतं. पण याच्यामध्ये सुद्धा थोडं फार फ्लक्च्युएशन दिसायला लागले. हे फ्लक्च्युएशन कसं दिसायला लागले? हे असं फ्लक्च्युएशन आहे. ओके, म्हणजे नॉर्मल रेट मध्ये असं काहीतरी फ्लक्च्युएशन आहे. मग हे फ्लक्च्युएशन राहणार. मग याला जर याला कंप्लीट घालवायचं झालं तर याला कुणाला द्यायचं? आपण झिनर डायोडला द्यायचं. कुणाला द्यायचं? हे झिनर डायोडला द्यायचं. म्हणजे व्होल्टेज यूज एज अ रेग्युलेटर. जर याच्यानंतर जर रेग्युलेटर वापरलं तर हे आपल्याला प्युअर सरळ डीसी फॉर्मॅट मध्ये मिळेल. पण सध्या आपल्याला एवढ्या फॉर्मॅट मध्ये म्हणजे कुठंतरी नॉट 1% तरी याच्यामध्ये काय आहे? अजून एसी आहे, म्हणजे काहीतरी चेंजेस आहेत. बट इट्स ओके. हायर साईडला हे आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. इथं जर आपण असं समजा की झूम करून बघतोय, हे आउटपुट ऑफ कुणाचं असणार आहे? फिल्टरचं असणार आहे. म्हणजे एका लाईन मध्ये याला संपवायचं आहे. इथं जे काही आपण 230 व्होल्टेज 50 हर्ट्झ दिलं होतं ते रेक्टिफायरला दिलं. रेक्टिफायरचं काम काय केलं? एसीचं डीसी करणं. पण प्युअर फॉर्मॅट मध्ये केलं का? नाही. मग प्युअर फॉर्मॅट मध्ये नाही केलं तर इथं एसीचं डीसी झालं, एसीचं डीसी ऍज इट इज. मग या कॅपॅसिटरचं काम काय? एसी गिळून टाकलं, डीसी ह्याला पचलं नाही. डीसी ह्याला काय केलं? पचलं नाही. यानं दिलं पुढे ढकलून. म्हणजे इन शॉर्ट काय केलं? ज्यावेळेस इन्क्रीजिंग होतं त्यावेळेस चार्जिंग झालं, डिक्रीजिंग व्हायला लागलं कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला, चार्जिंग डिस्चार्जिंग चार्जिंग डिस्चार्जिंग. म्हणजे इन द सेन्स ऑफ सर अजून प्युअर फॉर्मॅट मध्ये नाही. मग प्युअर फॉर्मॅट मधलं काय? आपण जे पाणी विहिरीतलं काढलं किंवा बोर मधलं काढलं हे झालं रेक्टिफायरचं आउटपुट. याला नेऊन फिल्टर मशीनला जोडलं, तिथून प्युरिफाय केलं. प्युरिफाय केलं म्हणजे हे काय झालं? फिल्टर झालं. बट आपण जे 1 रुपये लिटरचं पितोय आता सध्या, हेच सेम विराट कोहली पितो का? विराट कोहली काय करतो? 2000 रुपयाला एक बाटली पितो म्हणे तरी. त्याची 20 लिटरची 2000 का 3000ला बॉटल आहे. आता मला एवढं माझ्या माहितीच तो ते पाणी पितं म्हणे. म्हणजे या पाण्यातून ह्या पाण्यात काहीतरी फरक आहे. म्हणजे याचं म्हणणं झालं की हे अजून विराट कोहलीच्या पाण्यासारखं झालं नाही. हे कुणाच्या पाण्यासारखं झालं? आपल्या पाण्यासारखं झालं. 1 रुपयाला 1 लिटर. आपण त्या बाटलीतलं पाणी, कुणीतरी म्हटलं ना, एकाने कुणीतरी म्हणलं होतं पाणी विकणार आहे, सगळ्यात सुरुवातीला येड्यात काढलं होतं त्याला पाणी. अरे येडा, कोण घेतय इथं? दूध घेणे कोण? तुझं पाणी कोण घेतय? त्यांनी काय सांगितलं होतं माहितीये का? मार्केट पागल आहे, वेडे ते मार्केट मधले. फक्त आपण नवीन गोष्ट आणून विकता आली पाहिजे. आणि ज्याला विकता आलं ना त्याची माती पण विकली जाते. त्याने काय केलं? ते त्या पाण्याला कुणीतरी येड्यानं बाटलीत भरलं. आणि ते बाटलीत भरल्यानंतर तिथून पुढे ते क्रेज आणला की हे पाण्यामध्ये सुरुवातीला कमी पैशात आणलं. जसं की जिओनी 6 महिने फ्री दिलं, लोकांना येड्यात काढलं. आणि आता पहिल्यांदा कमी लावलं, 199ला 3 महिने दिलं, 299ला 3 महिने दिलं, 399ला दिलं, 600ला आणलं, आता 719ला 3 महिने. म्हणजे टप्प्याटप्प्याने जसं वाढवलं तसं बाटलीचं झालं. प्रत्येक वेळेस काय झालं? इन्क्रीज झालं. अहो, मार्केटमध्ये बदल कसा होतो हे आपल्याला पण कळलं पाहिजे. म्हणजे एक्झाम मध्ये सुद्धा बदल कसा होतो, एक्झाम मध्ये सुद्धा चेंजिंग कसं होतं हेही मला कॅच करता आलं पाहिजे. म्हणून मला याच्यामध्ये हे मला फिल्टर मिळालं का? हो मिळालं. माझ्या कामाचं मिळालं का? हो मिळालं. मग एवढ्या याच्या पोझिशनला आपण काय म्हणायचं आहे? फिल्टर म्हणायचं आहे. म्हणजे रेक्टिफायरचं इथे केलं, एसीने काय केलं? ब्लॉक केलं, डीसी पास केलं, कुणाच्या अक्रॉसला? लोड रेजिस्टन्सच्या. मग लोड रेजिस्टन्सला आपण सरळ सरळ वापरलं, म्हणजे ही सिस्टीम काय झाली? चार्जरची.
मोबाईलचा चार्जर आपण ही सिस्टीम समजूया. पण अजून एक अडचण मला काय यायला लागली, इथं इनपुटला काही पण बदल झाला तर ते आउटपुटला फ्लक्च्युएशन व्हायला लागलं, म्हणजे त्याचा बदल सेम व्हायला लागला, म्हणजे अनरेग्युलेटेड व्होल्टेज सप्लाय मिळाला. काय मिळाला? अनरेग्युलेटेड व्होल्टेज सप्लाय मिळाला. त्याला रिकव्हर कसं करायचं नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया. ओके, लिहून घ्या.